हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि अर्थात आपला हा बाप्पा विशेष ओंकार स्वरूपा या पॉडकास्टमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळे गणेश भक्त आपल्या बाप्पाची सेवा करण्यासाठी तल्लीन झालेले आहेत आणि ह्या गणेशोत्सवामध्ये आचार्य 90 FM आणि आरजे कोमल तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे एक विशेष पॉडकास्ट ओंकार स्वरूपा, ज्यामध्ये ह्या संपूर्ण 10 दिवसांमध्ये आपण जे अष्टविनायक आहेत त्या अष्टविनायकांच्या बाप्पांची म्हणजे अष्टविनायकांची सगळी माहिती, त्यांचा महिमा, त्यांचं वर्णन आपण ह्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर गणपतीपुळेचं जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आपला बाप्पा मुंबईचा बाप्पा सिद्धिविनायक याविषयी सुद्धा ही विशेष अशी पॉडकास्ट तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि गणेशोत्सव 10 दिवसांचा आहे. 10 दिवसांमध्ये 10 वेगवेगळ्या बाप्पांविषयीची माहिती तुम्हाला या पॉडकास्टमध्ये आचार्य 90 FM वरती दररोज सकाळी 11 वाजता मिळणार आहे. तर आज माझ्यासोबत अष्टविनायकांमधील पहिलं पुष्प अर्थात मोरगावचा गणपती मयुरेश्वर याची माहिती देण्याकरता विशाखा कुलकर्णी मॅडम आपल्यासोबत आलेल्या आहेत. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मोरगावचा जो मयुरेश्वर आहे अर्थात अष्टविनायकांमधलं हे पहिलं पुष्प मोरगावचा मयुरेश्वर त्याच्याबद्दल तुम्ही माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना सांगावी. धन्यवाद कोमल. हा पहिला गणपती मोरेश्वर जो आहे तो अतिशय मानाचा गणपती मानला जातो आणि अष्टविनायकाची सुरुवात ही मोरेश्वराचं दर्शन घेऊनच केली जाते. पुण्यापासून सुमारे 55 किलोमीटरवर बारामती तालुक्यामध्ये मोरगाव या गावी करा नदीच्या काठी मोरेश्वराचं मंदिर आहे. एकेकाळी या गावाचा आकार मोरासारखा असून इथे खूपच मोरांची वस्ती होती, म्हणून याला मोरगाव असे नाव म्हटले जाते. एका आख्यायिकेनुसार मिथिला नदीच्यावर गंडकी नगरीचा राजा येथे राज्य करत होता. सूर्याच्या उपासनेनंतर या राजाला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. समुद्रामध्ये जन्माला आल्याने त्यांनी आपल्या पुत्राचे नाव सिंधू असे ठेवले. सूर्याची उपासना करणारा सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिक बलशाली होत गेला. सूर्य देवाकडून प्रसन्न होऊन त्याने अमरत्वाचा वर मागून घेतला. सूर्यदेवाकडून वरदान मिळालेलं अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे, तोपर्यंत त्याचा मृत्यू होणे शक्यच नाही. त्यानंतर सिंधूने देवदेवतांवर आक्रमण करून त्यांचा पराभव करण्यास सुरुवात केली. त्यांना तुरुंगात डांबण्यास सुरुवात केली. त्रस्त झालेल्या देवांनी गणेशाची आराधना उपासना केली. गणेशाने प्रसन्न होऊन मोरावर आरूढ होऊन असुरांवर राजा सिंधूवर विजय मिळवला. या सिंधूचे मस्तक जेथे पडले तेथे मोरावर बसून गणेशजी विराजमान झालेले आहेत, म्हणून त्यांना मयुरेश्वर असे नाव पडले. या मंदिराकडे जात असताना आपल्याला पूजेच्या साहित्याची दुकाने लागतात. आपण पूजेचे साहित्य घेऊ शकतो. संपूर्ण मंदिराला 50 फूट उंच दगडी तटबंदी आहे. काही अंतर चालवूनच आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिराच्या पायऱ्यांजवळ आले असता सेंदूर लेपन केलेला आणि हातात लाडू घेतलेला उंदीर मामाचे आपल्याला दर्शन मिळते. येथूनच पायऱ्या चढताच आपल्याला नंदीचे दर्शन होते. गणेशासमोर नंदी विराजमान असलेले हे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे. नंदीसमोरच दगडामध्ये कोरलेल्या भल्या मोठ्या कासवाचे दर्शन आपल्याला होते. त्याच्यासमोरच किल्ल्याच्या नगारखानासारखे दगडी बांधकाम नजरेस पडते. ते प्रवेशद्वार आहे आणि येथूनच आपण मंदिरात प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या दीपमाळा जणू आपल्या स्वागतासाठीच उभ्या आहेत असं वाटतं. दीपमाळेचे कोरीव काम आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करते. मंदिरासमोरच हातात लाडू घेतलेला पेटीतील उंदीर मामाचं दर्शन आपल्याला मन लोभवून टाकतं आणि त्यांच्यासमोर भव्य असे दगडी बांधकामातील मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिरावरील सुंदर नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. सुंदर शिल्पकलेचा नमुना आपल्यासमोर दिसत असतो. संपूर्ण मंदिराला सुरेख तटबंदी असून उत्तराभिमुख अशी मंदिराची रचना आहे. येथूनच आपण श्रींच्या दर्शनास जात असताना श्रींच्या वेगवेगळ्या प्रतिमा आपणास पाहावयास मिळतात. त्याला नित्ययात्रा असेही म्हणतात. मंदिराकडे जायचा लाकडी बांधकाम केलेलं आहे. एका लाकडी पुलावरनं आपण मंदिराकडे प्रवेश करतो.
मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला मोर आहे, तर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचं दर्शन होतं. येथूनच आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावर रत्नजडित मयुरेश्वराचं दर्शन घडते. या स्वयंभू गणपतीची सोंड डाव्या बाजूला असून त्याच्या डोळ्यामध्ये आणि नाभीमध्ये हिरे जडवलेले आहेत. गणपतीची मूर्तीवर नागाचे चित्र असून रिद्धिसिद्धी पण स्थापना केलेली आहे. भक्तांची इच्छा पूर्ण करण्याच्या या मयुरेश्वराच्या चरणी भक्तांची खूपच गर्दी असते. अष्टविनायक यात्रेतील हा पहिला गणपती असून यात्रेचा शेवटही येथे केल्यास आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश जयंती या दोन्ही तिथीला येथे खूप उत्सव भरलेला असतो. या 2 दिवशी चिंचवडच्या संत मोरया गोस्वामी यांनी स्थापिलेल्या गणेशाची मूर्ती भक्तगण येथे घेऊन येतात. या दोन्ही दिवशी भक्तगणांची खूप गर्दी असते. देवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला असलेल्या नग्न भैरवाचे दर्शन घडते. या नग्न भैरवाचे दर्शन घेऊनच नंतर गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मंदिराच्या प्रांगणात आपल्याला छोट्या छोट्या गणेश मूर्तींचे दर्शन होईल. येथे कल्पवृक्षाचे मंदिर आहे असं म्हणतात. या वृक्षाखाली गजाननाने श्री मोरया गोस्वामी यांना दर्शन दिले व त्यामुळे त्यांचे नाव कल्पवृक्ष असे पडलेले आहे. आलेल्या भक्तांपैकी काही भक्त स्वतःच्या आवाजात सुमधुर गाण्याने मोरेश्वराला वंदन करीत असतात. अशा भक्तिपूर्ण वातावरणात आपले पहिल्या गणपतीचे दर्शन पूर्ण होते आणि आपण समाधान पावतो. नक्कीच. खरंच आज विशाखा मॅडम इथे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि विशाखा मॅडम यांनी अष्टविनायकातलं पहिलं पुष्प अर्थात मोरगावचा मयुरेश्वर याची माहिती, याची महती आणि याचं वर्णन आज आपल्यासमोर केलं. आणि खरं तर आपण जेव्हा जेव्हा अष्टविनायक असं म्हणतात की जन्म घेतलेला आहे, तर जन्माला आल्यानंतर आयुष्यात एकदा तरी जीवन मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये एकदा तरी अष्टविनायक यात्रा करायची आहे, करावी लागते. आणि अर्थात या यात्रेची सुरुवात ही आपण मोरगावच्या मयुरेश्वरापासून करतो. आणि बऱ्याच जणांना, जसं तुम्ही आता या ह्याच्यामध्ये म्हणालात की सुरुवात जिथून करतो तिथे शेवट करायला हवा. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं, लोक सुरुवात करतात पण शेवट मात्र पुन्हा तिथे करत नाहीत. आणि किंवा काही लोक म्हणतात की अरे आपण सुरुवातीला जाऊन आलोय, परत तिथे कशाला. तर ही यात्रा म्हणजे आपण जसे की आपण मंदिराभोवती एक फेरा मारतो, जिथून सुरुवात केली तिथून तो फेरा जेव्हा संपतो तेव्हा तो फेरा पूर्ण होतो. तसंच हे जे काही आहे, तुम्ही आज ही माहिती आम्हाला सांगितली आणि मला असं वाटतंय खरं तर ही विशेष गोष्ट आज सगळ्या श्रोत्यांना कळली असेल. बऱ्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहेत सगळ्यांना नावं माहीत आहेत, पण त्याच्या मागे असलेली महती आणि माहिती ही माहीत नाहीये. आणि आपल्या या ओंकार स्वरूप या विशेष पॉडकास्टमधून आपण तीच सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर पुन्हा एकदा विशाखा मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या ओंकार स्वरूप या विशेष पॉडकास्टमध्ये आमच्यासोबत जोडल्या गेलात, त्यामुळे मी आरजे कोमल आणि आचार्य 90 FM तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात आजचा पहिला दिवस आहे. तर सगळेजण छान आरती करण्यामध्ये किंवा गणपती बाप्पाची सेवा करण्यामध्ये तुम्ही तल्लीन झालाच असाल, तर ह्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या आणि अर्थात जेव्हा विसर्जनाला जात आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथे तुमची रजा घेते, कुठेही जाऊ नका. बाप्पा विशेष पॉडकास्ट अर्थात ओंकार स्वरूपा आणि बाप्पा विशेष ही गाणी ऐकायला विसरू नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.